अरे वाट उचल उचल उचल. शाबास रे पट्ट्या. हान 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 घाल खुर्ची डोसक्यात घाल घाल. अरे वा शाबास. हा? अरे राणा, अरे राणा, हे बघ की इकडे बघ, कसली जबऱ्या कुस्ती खेळायला बघ की. उचल उचल. शाबास. हे बघ की हे नेला 4 वेळा आपटला तरी बी काय खेळतोय बघ की पट्ट्या येऊ. काम सोडून नका ते काय बघत बसलायस. अरे नग ते काय रे, अरे कसली जबऱ्या फाईट आहे बघ की. राणा मी काय म्हणतोय, अरे तू जर ही कुस्ती खेळास तर सगळ्यांची सुट्टी करून टाकशील बघ. अरे तेरे आगे कोई टिकेगाच नाही. हा समजे मला हेच सांगायलाय. हं? अरे मला नाही खेळायची असली कुस्ती. अरे अरे पण मी कधी बोललो तुला कुस्ती खेळ. तू जर शांत बस, मला फाईट बघू दे. अरे पण मला नाही खेळायचे. अरे नका खेळू की, मला मला फाईट बघू दे. उगाच मला त्रास देऊ नकोस. तिकडे अरे अरे बघ करते. अरे अरे सकाळपासून हेच ऐकतोय. सकाळपासून आणि कोण बोललो तुला कुस्ती. अरे ते समजा सोड. हे बघ पावसाळा जवळ यायलाय, त्याआधी मला समधी कामं झाली पाहिजेत काय. ते उसातनं तणकट काढतं त्याचं काहीतरी बोल. चल काढूया, पण आधी फोन इकडे आण. अरे फोन दे इकडे. पण कामाकडे ध्यान दे काय. हा देतो. हा, ठेव चल चल. ए चल की लवकर. चल किती राणा असल्या जबऱ्या कुस्त्या खेळतात बघ, काय विचारू नकोस. हा परत आपल्याकडे काय होत खरं अशा कुस्त्या. होत नाही ते चांगले. अरे ते नाही तसं लागत नसलो ना. आता जर तू गप नाही बसलास त्या कुस्त्यांमध्ये जसं उचलतात ना वा तसा उचलून हिरीत फेकीन. मला एक कळत नाही, मी या कुस्त्यांचं नाव काढलं तू काय एवढा भडकालायस रे. तू असं ऐकणार नाही, तुला हिरीतच ए, टाक. अरे 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 पण आपल्याकडे काय होतं अशा कुस्त्या सांग की. हा, अरे जाऊ मग अरे, सांगतो अरे, तुला. अरे, थांब. धर 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 असं असं. वाचून दाव. नाही नाही राहू द्या. नाही वाचून दाव की. अहो नाही राहू द्या की. घ्या. काय सर कधी नाही तेवढं पेपर का वाचायला सर. काय भानगड. आमचं भविष्य बघतोय आम्ही. अहो सकाळी तर बघितलं सा नव, आता अजून काय परत बघायला सा. अगं चंदे, ते सकाळी जे भविष्य बघितलं का नाही ते इंग्रजी जन्मतारखेच्या राशीनुसार बघितलं, आणि हे जे भविष्य बघतोय का नाही ते आता पंचांगानुसार जी रास येते त्याचं बघतोय. शिरलंय का काही डोसक्यात. अरे वा बघा बघा त्याच्यात लिहिलंय काय तुम्हाला पैसे मिळणार म्हणून. नाही तसं नाही लिहिलं, पण चांगली वार्ता मिळेल असं लिहिलंय. अहो चांगली वार्ता म्हणजे तेच की. चंदे, आज दोन्ही राशीनुसार खरं आमचं भविष्य एवढं चांगलं आलंय. काहीतरी हालचाल करायला पाहिजे बघ चंदे. राणा भाऊजीसनी कुस्तीसाठी तयार करायलाच पाहिजे आता. पर ताई साहेब तुम्हीच तर म्हणतास ना व, ते पेपरातलं भविष्य म्हणजे समजा थापाच असतात. तुला आमचं कधी काही चांगलं बघवता का. हा, राणा भाऊजीसनी कुस्तीसाठी कसं तयार करायचं ते जरा सुचव. ताई साहेब खरं सांगू का, त्या माणसानं का नाही राणादासने पैशाचं काय बी सांगायला नको होतं बघा. अहो पैशाला कधी किंमत देत नाहीत राणादा. पण आम्ही तर देतोय ना व. राणा भाऊजीसनी काय बी करून कुस्तीसाठी आम्ही तयार करणारच, पण कसं. हे घ्यायच्या खरं पैसे सोडले तर चंदे. गार करू काय द्या. अगं पैसे सोडले तर जेवणाला लई किंमत देतात बघ राणा भाऊजी. तुला काय वाटतं. हवं वाटायचं काय त्यात, खरंच आहे की ते. म्हणून तर लाडूवर एवढा जीव आहे राणादाचा. हवं तुम्हाला सांगते, लाडूचं नाव लाडू नसतं तर राणादाने या घरात उभं बी केलं नसतं त्याला. होय. लई हुशार आहेस ग. हा खवापासनं तुमच्या सानिध्यात आल्यापासून. इकडचा गाल तिकडं केला का नाही की मग कळल बघ तुला. आता काय केलं. काय केलं म्हणजे आडानी त्या आडानीच राहणार आहेस बघ चंदे तू.
जाऊ दे, तुझ्या नादाला लागणार तसं बी काही पॉइंट नाही म्हणा. आता आम्ही स्वतः राणा भाऊजींसाठी जेवण घेऊन मळ्यात जाणार आणि त्यांना कुस्तीसाठी तयार करूनच परत येणार. राधे, लाडू आता आपल्यात चांगला रमलाय बघ. आता लहान पोरातनी बी खेळायला जातोय. राधाताई, भाजीला फोडणी घातलीत ना? वाफीवर ठेवले बघा. हा, यांचा डबा भरायचा आहे. कसली कुस्ती म्हणायची होती? काय अवघं काम आहे काय? नाही हो, आपल्या कुस्तीपेक्षा जरा वेगळी असते एवढंच. आणि त्यांचे नियमही वेगळे असतात. मग राणा तर नाही का म्हणाल्यात? तुम्हाला माहितीये ना, हे पैशासाठी कुस्ती नाही खेळ. ते बी खरंच आहे म्हणा. अहो परत आता जगभर नाव होणार तर चाललं असतं की व. कशाला बाई, त्या वजर केसरीच्या टायमाला जीव टांगणीला लागला होता. परत आता तसलं काय नग, आणि बाहेर गावी तर नगच नग. हो, आपलं काम भलं आणि आपलं गाव भलं. म्हणूनच हे नाही म्हणाले. आज गवारीची भाजी लय भारी झाली बघा. हो, गोदाक का हम्म? आज यांच्यासाठी मयात मीच डबा घेऊन जाते हं? होय, चालते. आज सकाळी तो माणूस आला होता ना, तर यांनी नाश्ता सुद्धा नाही केला. बरं ऐका ना, आज लाडूला तेवढं सांभाळ का मी सोबत घेऊन जाऊ? नग ग बाई, असल्या उन्हात तानात त्या पोराला बाहेर घेऊन जाऊ नगस. अगं मी ध्यान ठेवते त्याच्याकडे. चालेल. आणि तुम्हाला आवडणार आहे भाई तो? नाही आवडला तर तू आहेस की सोबतीला आवरायला. मी नाही बाबा, तो सुरू झाला की सुरूच होतोय. बरं बरं, तू आता सुरू होऊ नगस. मला अजून 2 लसणाचं गड्ड दे सोलायला. अंजली, तू डबा भरून घेऊन जा बरं लवकर. रानाच्या जेवणाला उशीर व्हायला नग. राणा भाऊजींचं जेवण भरलाय डबा. गोदाक का मी देऊन येते. थांबा की, तुम्ही कशाला जाताय? द्या आम्ही जाऊन येतो. नाही नको, मी घेऊन जाते. हाओ जाऊ बाई, बाहेर उन्हाचा कडाका बघितला का किती आहे? द्या बरं, आम्ही डबा देऊन येतो. द्या. अहो तुम्ही गेलात काय आणि मी गेले काय? ऊन लागणारच आहे ना. जाऊ बाई तसं नव्ह, तुम्ही शहराकडच्या हायसा, तुम्हाला एवढं ऊन झेपणार आहे भाई. आमचं तसं नव्ह, आम्ही गावाकडची माणसं, आम्हाला काय नाही वाटत उन्हाचं. द्या इकडं. वहिनी, मला इथे गावात येऊन 2 वर्ष झाली आहेत आता. ऊन सहन होतं आता मला. थांबा थांबा थांबा, तुम्ही एवढ्या उन्हाचं लाडूला घेऊन जाणार आहे भाई? हाऊ लहान ग पोरग आहे ते, त्याला काय ऊन सोसणार आहे भाई? उगा आजारी बिजारी पडायचं. नाही वहिनी, मी नाही घेऊन जाते लाडूला. गोदाक का सांभाळणार? आले मी. थांबा थांबा थांबा. हो, त्यो लाडू आहे का नाही, लय वांड आहे बघा. अहो त्या दिवशी नाही का आम्ही सांभाळत होतो, तर आमच्या नाकीनं वानलो आणि गोदाकांना काय सांभाळणं म्हणणार आहे भाई? अहो त्यांचं वय झालंय आता. द्या इकडे. तुम्ही नका काळजी करू, आणि तिला जाऊ द्या. रानाच्या जेवणाला उशीर होतोय. अहो गोदाका, त्यो लाडू आहे का नाही, त्यो फक्त जाऊबाईंचं आणि राणा भाऊजींचं सांगतोय बघा. तेव्हा जाऊबाईंनी इथं घरीच थांबलं पाहिजे त्याला सांभाळत. हा, द्या इकडे बरं. उगा राणा भाऊजींच्या जेवणाला उशीर व्हायला ना ग. आता हे कसलं खूळ शिरले म्हणायचं डोसक्यात? काय नाही ग, मी सांगते. वहिनी साहेबांचं काहीतरी काम असणार रानाकडं, त्याशिवाय एवढा स्वतःला त्रास नाही करून घेणार. कधी सुधारणार आहे त्या कोणाला माहिती. काय माहिती. बरं चला, आपण भाजी तर निवडून घेऊ. ताईसाब, ओ ताईसाब ऐका की. ताईसाब, एवढ्या उन्हाचं कुठं ताणवताय हो मला? तुमचं तुम्ही जावं की. निस्काळ फोडू तुझं. त्या परक्या माणसा संकट आम्हाला एकट्याला जायला सांगायलास वय? खानदानी घराण्यातलंय आम्ही, माहिती आहे ना तुला? चल मुकट्यानं. जी हो गया आपका? हा, तुम्ही जेवण करून आलास ना? नहीं, यहीं कोई अच्छी होटल नहीं है, तो वैसे ही भूखा प्यासा घूम रहा हूँ. ठीक है चलिए. हा, आइए. चंदे तारुगड. जी ठीक से रास्ता बताइए. ड्रायव्हर दादा, सरळ जाऊन डाव्या अंगाला घ्या बघा. जी काम हो जाएगा ना पक्का? पक्का? अव माझ्या ताईसाब असल्यावर काय बी काळजी करायचं कारण नाही. खरं काम जरा जादाच अवघड आहे, पण त्या मानानं 3 लाख म्हणजे लईच कमी वाटतं. काय ग चंदे?
भय हो ताईसाहेब. ताईसाहेब, अहो तुम्ही अस्सल खानदानी आहेसा आणि 3 लाख तर तुम्ही असं चहा पाण्याला उडवशिला. तुम्ही 3 लाखाला कसं काय तयार झाला हो? अहो रानादाला तयार करणं म्हणजे काय सोपं काम नाही. वय खरं आम्हाला बी आता असंच वाटायलंय. 3 लाख म्हणजे काहीच नाही बघा. ड्रायव्हर दादा, गाडी मागं वळवा बघा. चला. एक मिनिट 5 लाख 5. तेवढ्यात नाश्ता होईल आमचा, नाही का चंदे? पर ताईसाहेब, तुम्ही तर नाश्ता बी करत नाहीसा. फिर 10 लाख 10 लाख. ड्रायव्हर दादा, इकडनं थोडं उजवीकडे गेलं की सरळ आमचा मळाच येतोय. आज राणा भाऊजी या साहेबांच्या कुस्त्यांसाठी तयार होणार म्हणजे होणार. थँक्यू मॅडम. राणा, भास्कर की आता. बरकत, मी कामाला कधी कंटाळतो का? अरे तुला काम करत्याला बघून बघून आता मला कंटाळा लागलाय. अरे पोटा पाण्याचं काहीतरी बघा की आता. दुपार होत आली. अरे होय की. अरे ते गडबडीत जेवण आणायला विसरलो. काय विसरलास वय? अरे नाही ते खुळ कोण खुळ? ते अरे म्हणजे मी खुळ्यासारखं जेवण आणायला विसरलो. हे बघ, तुम्हाला काहीतरी सांगणार आहेस, सांग गप आता. अरे काय नाही ते, अरे खरंच जेवण आणायला विसरलो, बाकी काय नाही. बरं बाबा, आता जेवणाचं काय सांग. अंजलीबाई आणतील. वहिनीच कशावर नाही येतील रे? गोदा का पण येईल की. अरे ऊन केवढं आहे, अंजलीबाई सोडतील का गोदक्काला? हा, ते बी खरंच आहे म्हणा. बरकत, हं? जेवण येसुरापर काम करू काय? चल. ए नाही रे बाबा, मी लय दमले, बास होतं काम. अरे असं काय करायला? चल उठ, चल काम कर, चल. राणा नको रे, लय दमलोय मी. अरे उठ म्हणलंय ना व. अरे पर अरे असं काय करतोय बरकत? पावसाळा जवळ आलाय. अरे आपण आपलं मळ असा फुलव की नाही, ही समजा बघत बसली पाहिजेत बघ. मागच्या टायमाला जेवढं उत्पन्न आलं होतं ना व, त्याच्यापेक्षा डबल उत्पन्न काढायचं या टायमाला. अरे मी लई मोठं प्लॅनिंग केलंय, पण व्याजाचं लक्षात आहे ना? व्याज नाही दिली तरी जमीन ताब्यात घेतली म्हणून समज. बरकत, या आबांच्या टायमाला नाही का आपण जमीन गहाण ठेवली होती? या माणसाचा फोन आलता. आपण त्याला महिन्याभरात व्याजाची रक्कम परतफेड करतोय असं सांगितलं होतं. आता काय करायचं काय कळणं झालं. राणा, गावानं आपल्याला करोडोची मदत केली आणि लाखाची कराय मागं पुढे बघणार वेळ ती. अजिबात नाही. त्या टायमाला गरज होती आणि काय पर्याय नव्हता म्हणून आपण गावाची मदत घेतली. व कारण आबा होत, आबांसाठी माणुसकीच्या नात्यानं गावानं आपल्याला मदत केली. बरकत, आबा समध्या गावाच्या आहेत म्हणून गावाला नाही म्हणता आलं नाही आपल्याला. आता जमीन आपली आहे, आपल्यासाठी गावाला ताप देणं बरोबर नाही. आणि
आणि मी तर त्यांना ताप देणारच नाही. ते बी खरंच आहे म्हणा. राणा ती व्याजाची रक्कम लय मोठी आहे बाबा. निघेल काहीतरी मार्ग. राणा भाऊजी, चंदे चल ताटं मांडायला घे. राणा हा अरे डबा घेऊन वहिनी आल्या, पण माझी वहिनी नाही, तुझी वहिनी आल्या. म्हणजे होय की. चल. वहिनी तुम्ही अंजलीबाई का नाही आल्या? कसं येणार? हाव त्या लाडूच्या नादात दुसरं काही सुचत नाही बघा त्यांना. जेवण कधीच बनवून तयार होतं, पण त्यांना काही भानच नाही. सारखं आपलं लाडूचं हे लाडूचं ते, कायम त्याच्याच माग. त्या लाडूच्या नादात जाऊबाई तुम्हासनी इसरायल्यात बघा. म्हणून मग म्हणलं चला आपणच जाऊ राणा भाऊजींचं जेवण घेऊन. बसा जेवायला. होय ते हात धुवून आले. वय वय चंदे चल मांड पटापटा मांड. अगं कसं पसरून वाढलंय, जरा शिस्तात वाढ की. दे आले बघ राणा भाऊजी. दे घ्या. घ्या करा सुरू. होय लई भूक लागली होती ना व. ते ना व आमासनी जरा एक बोलायचं होतं, पण कसं बोलावं ते काय कळणं झालंय. वहिनी सांगा की. तुम्हाला विचारायची काय बी गरज नाही, तुम्ही बोला. काल रातच्याला आमच्या स्वप्नात सासूबाई आलत्या. आहे वय त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही मनातलं फिरावं. जगभरातल्या समद्यांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवाव्या, तुम्हाला ती मोठी ट्रॉफी मिळावी, मानानं मिरवावं. आता त्यांना असं वाटतंय म्हणजे ही त्यांची इच्छाच असणार नाही का. होय पुन्हा अचानक कशी काय आली तुमच्या स्वप्नात? पुन्हाच ठाव बाई कस काय आल्या, पण आल्या हे मात्र खरंय बघा. राणा भाऊजी आम्हासने बी असं वाटतंय की तुम्ही सासूबाईंची इच्छा पुरी करावी. हे सपान तुमच्या भल्यासाठी आहे. काय रे बरकत? होय वहिनी साहेब, राणाचं नाव पुऱ्या दुनियेत झालं पाहिजे बघा, हे खरं आहे. होय पण कसं होणार? उगा काय बी नका ते बोलू नकस. राणा भाऊजी तुम्ही जर मनावर घेतलं का नाही तर होणारच बघा. कसं होणार? आमच्याकडे एक उपाय आहे. कसला? चंदे राणा जी नमस्ते.